आज आपण सर्वजण स्वरनिनादच्या उत्सवाला जमलो आहे. हो, हा आमचा उत्सवच आहे. कारण जसं सर्व कुटुंबीय जमून सण समारंभ साजरे करतात, त्याप्रमाणे आम्ही स्वरनिनादची सर्व कुटुंबीय मिळून हा उत्सव साजरा करतो. आमचं स्नेहसंमेलन. यासाठी गेले 2 महिने आम्ही सर्वजण, अगदी आमच्या संचालिका सौ विनयाताई ठाकूर यांच्यापासून सर्वजण जीवापाड मेहनत घेत आहोत. 80% विद्यार्थी ऑनलाईन मेहनत घेतात. तर आता थोडीशी माहिती स्वरनिनादबद्दल. सन 2016 सौ विनया ठाकूर यांनी ही संस्था सुरू केली. सौ विनयाताईंनी शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण भारत गायन समाज पुणे येथे घेतले आहे. श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेतून त्यांनी आपले सुगम संगीताचे शिक्षण पूर्ण केले. टीचर्स ट्रेनिंग हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. स्वरनिनादमध्ये सुगम संगीताबरोबरच संवादिनी, सिंथेसायझर म्हणजे वादनाचेही धडे दिले जातात. काळाची मागणी आणि स्वतःची आवड म्हणून विनयाताईंनी कराओकेचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. करोनामुळे जेव्हा सर्व व्यवहार ठप्प होते, तेव्हा विनयाताईंनी काळाची मागणी म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण सुरुवात केली आणि त्याचेच आम्ही सगळे बरेचसे विद्यार्थी आहोत. आता थोडेसे विनयाताईंबद्दल. एखादी व्यक्ती किती कलांमध्ये प्रवीण असू शकते, म्हणजे असं की पेंटिंग, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, गायन, वादन, ह्याचं मूळ त्यांच्या सततच्या उद्यमशील स्वभावात आहे. सतत काहीतरी काम हाताला डोक्याला पाहिजेच. बरं, एवढं करून थकलेल्या दिसतात का? तर नाही, कधीच नाही. लॉग इन झाल्याबरोबर आवाज येतो, गुड इव्हिनिंग. काय मेधाताई, आज थकलात का? नेहा, झोप झाली नाही वाटतं. पण विनयाताईंचा तोच हर्षोत्फुल्ल आवाज आणि तसाच हसतमुख चेहरा असतो अगदी दिवसभर. अगदी बरं नसेल असं आपण विचारलं ना की तुम्हाला बरं नाही का, तर हसत हसतच सांगतात, हो थोडंसं बरं नाही आहे, सकाळपासून खूप डोकं ठणकतंय. बरं नाही म्हणून क्लास झाला नाही असं मला वाटतं गेल्या 6-7 वर्षात. कारण आम्ही 2020 क्लासमध्ये शिक्षण घेत आहोत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच दिवस असतील. त्यातही बरेच वेळा आठवड्यात इतर वेळा क्लास घेऊन त्या पूर्ण करून देतात. इतकं डेडिकेशन, पॅशन फार कमी लोकात आढळतं. पण म्हणून समोरच्यावर त्याचा अजिबात दबाव येत नाही. ऑनलाईन क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. म्हणजे म्यूटमध्ये सुद्धा लिप मोमेंट्सवरनं त्या ओळखतात की कोण चुकलं. शब्दांचा उच्चार कटाक्षाने असतो की कोणत्या भाषेतलं गाणं आहे त्याप्रमाणे तो उच्चार झालाच पाहिजे आणि तो येईपर्यंत ती ओळ त्या प्रत्येकाकडनं म्हणून घेतात. बोलत राहिले ना तर खूप वेळ जाईल. अजून खूप किस्से आहेत हो पुढल्या वर्षी. एकूण काय, स्वरनिनादचा अस्सल सूर विनयाताई ठाकूर. आता मी अर्चनाताईंकडे पुढची सूत्र समर्पित करते.